नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. सर्वप्रथम न्यूज लॉन्चर मराठीवर आम्ही ही बातमी 2-3 दिवसापूर्वी दिली होती की दिल्ली दरबारावरनं फरमान निघालंय की मुंबईत भाजपाचाच महापौर बसेल, बाकीच्या सहकार्यांना वेसण घाला. आणि त्याचा इम्पॅक्ट झालेला दिसतोय. कारण जे फ्रस्ट्रेशन चेहऱ्यावर आहे एकनाथ शिंदेच्या, मुंबईच्या महापौराची गोष्ट काढताच ते जे अंगावर येतात, जी त्यांची भाषा बदलते, हे त्यांचं कुठेतरी गुदमरणं दाखवतं. पत्रकारांनी त्यांना जेव्हा विचारलं, मुंबईचा महापौर म्हणे युतीचाच होणार, नाही शिवसेनेचा महापौर म्हणे नाही आमच्या युतीचाच होणार, आणि आमचं राजकारण याला खड्ड्यात घाल त्याला खड्ड्यात घाल असं नसतं. आम्ही सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी राजकारण करत नाही. आम्ही मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी राजकारण करणार आहे. आणि आदरणीय नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितलं की ते महाराष्ट्राला, मुंबईला, महाराष्ट्राच्या राजधानीला, आपल्या मुंबईला फिनटेक सिटी करणार आहे. एकनाथ शिंदेचं पत्रकार ऐकून घेतात, कोणी प्रश्न पुन्हा विचारत नाही, कारण आपल्याकडे आता सप्लिमेंट विचारण्याचं, कारण साधा प्रश्न विचारल्यावरच अंगावर येतो धावत माणूस. त्याला जर अजून दुसरा प्रश्न विचारला तर तो किती टोचेल आणि बोचरा लागेल. सर्वात पहिले ते म्हणाला युतीचाच होणार आणि आम्ही याला खड्ड्यात घाल त्याला खड्ड्यात घाल हे राजकारण करत नाही. अहो, कल्याणमध्ये काय केलंय तुम्ही? कल्याण डोंबिवलीमध्ये कोण कोणाला खड्ड्यात घालतंय? कोण कोणाविरुद्ध मोठ बांधतंय? पूर्ण महानगरपालिकामध्ये, नगरपालिकांमध्ये कुठे राहिली युती, महायुती? कधी कोणी MIM सोबत चाललं, तर कधी कोणी काँग्रेस सोबत चाललं, तर कधी कोणी कोणासोबत चाललं. कुठे आहे युती? महाराष्ट्राच्या लोकांनी एवढं मूर्ख समजता तुम्ही? पुण्यामध्ये एकामेकाच्या छातीवर बसून चालता. त्या पिंपरी चिंचवडमध्ये दादा आणि बीजेपी इतके एकामेकाचे कपडे काढले की सगळेच नग्न झाले जनता समोर. पुण्यामध्ये तुम्ही काय केलं? त्या पिंपरी चिंचवडमध्ये तर अक्षरशः तमाशाच झाला. कुठे अकोट, कुठे अचलपूर, कुठे कसल्या कसल्या आम्ही गोष्टी ऐकतोय की बीजेपी MIM सोबत चाललं, बीजेपी काँग्रेस सोबत चाललं, काँग्रेसने बीजेपीला समर्थन दिलं. त्यामुळं युती आणि आम्ही सत्तेसाठी नाही करत, तर मग हे कशासाठी करता तुम्ही? अडीच वर्ष तुम्ही मंत्रिपद भोगलं उद्धव ठाकरेंसोबत, आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं नसतं तर तुम्ही ते मंत्रिपद 5 वर्ष भोगलं असतं. तेव्हा तुम्हाला जराही लाज नाही वाटली की आपण काँग्रेस आणि NCP सोबत कसं मंत्रिपद भोगायचं? तेव्हाच राजीनामा दिला असता. तेव्हा तर उद्धव ठाकरेचे जय जयकार करत आणि त्यांच्या पालख्या वाहण्यात तुम्ही 2.5 वर्ष काढले. याच बीजेपीला तुम्ही सडेतोड उत्तरं दिलीत विधानसभेमध्ये. आणि मग तुम्हाला जेव्हा ईडीचा त्रास व्हायला लागला, तेव्हा तुम्हाला कळलं की अरे बापरे, 2.5 वर्ष आपल्याला कळलंच नाही. 2.5 वर्षानंतर तुम्हाला कळलं की अरे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व कॉम्प्रोमाइज झालं हो. हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आपण आहोत. नाही 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 नाही, हिंदुत्व म्हणजे भाजप त्याच्यासोबत गेलं पाहिजे, आणि तुम्ही गेलात.
50 खोके वगैरे ते आता काय ते न बोललेलं बरं. आणि तिथे गेल्यावर पुन्हा जेव्हा अजित पवार तुमच्या सोबत आले, तुमच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून, मग तुमचं हिंदुत्व विटाळलं नाही, की मुख्यमंत्री पदाची लालच होती, त्यासाठी तुम्ही पार्टी फोडली, या भाजपला फोडू दिली? सांगा कुठे अजित पवारांसोबत कुठे तुमचं हिंदुत्व जमतंय आता? आता गडबड झालं. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मान दिला. म्हणजे याच बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला पुढे आणलं. कुठे होती भाजपा महाराष्ट्रात? किती आमदार होते? शिवसेनेचं बोट पकडून भाजपा सत्तेत आली. मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रात नेहमी राहिली. त्या मोठ्या भावाला तुम्ही लहान भावाचं मिंद केलं आणि म्हणता आम्ही खुर्चीसाठी आणि बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला फार मान दिला. काय मान दिला? मुख्यमंत्र्यावरनं उपमुख्यमंत्री आणला. काय मान दिला? हातातलं महापौर पद हिसकावून घेतलं मुंबईचं. कुठला मान दिला? शिंदेना काय मान आणि अपमान सुद्धा कळायच्या पलीकडे गेलेले आहेत. तुमच्याच मुख्यमंत्री काळात मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातले 2-2 मोठे-मोठे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेले आणि तुम्ही शांतपणे पाहत होता. एवढं महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि तुम्ही चूप होता. फक्त त्या मुख्यमंत्रीची पदाच्यासाठी. कसला मराठी स्वाभिमान? कसल्या मुंबईकरांबद्दल बोलता? म्हणजे फेनटेक सिटी बनवणार आहे मोदींजी. माहित आहे त्याचा अर्थ? फेनटेक म्हणजे फायनान्शियल हब. तो ऑलरेडी त्यांनी बनवला गुजरातमध्ये गिफ्ट सिटीमध्ये, अहमदनगर जवळ. मुंबईतले बरेचसे ऑफिसेस तिकडे गेलेले आहेत. जगातल्या मोठमोठ्या बँक्स तिथे आहेत. मोठमोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट तिथे गेलेले आहेत. त्या गिफ्ट सिटी त्यांनी टॅक्स इन्सेंटिव्ह दिला. करमाफी आहे तिथे. तिथे केंद्र सरकारचे ऑफिसेस आहेत, ते तुम्हाला एका सिंगल विंडोमध्ये परमिशन देतात. IFSC स्टेटस दिलं. जसं RBI मध्ये निफ्ट असतं, RTS असतं, IMPS असतं, तसं इंडियन फायनान्शियल कोड सिस्टम कोड दिलाय. एवढं मोठं स्टेटस दिलं त्या गिफ्ट सिटीला. सगळे ग्लोबल फायनान्सेस ऑफिसेस तिथे गेलेले आहेत. मग मुंबई जवळून एका तासाच्या अंतरावर जिथे गिफ्ट सिटी आहे, मग तुमच्या मुंबईला गिफ्ट सिटीत कोण येणार आता? त्यांनी पहिलेच मुंबईचं जे फायनान्शियल कॅपिटलचं जे स्टेटस होतं आपलं, आर्थिक राजधानी देशाची, ती आता गिफ्ट सिटी झालेली आहे. हे शिंदेना बहुतेक माहीत नसावं. त्यामुळे कोणीतरी 4 शब्द लिहून देतं, फेनटेक, मुंबईचं भलं. मागचं 5 वर्ष तुम्हीच होता ना. उद्धव ठाकरेमध्ये 2.5 वर्ष आणि मग 2.5 वर्ष मुख्यमंत्री. सरकार कोणाचं होतं मुंबईमध्ये? तुमचंच होतं. तिथे कमिशनरच चालवायचा ना. काय भलं केलं? त्या 5 वर्षात त्या मुंबईचं काय भलं केलं तेवढी तरी सांगा. त्या 2.5 वर्षात तुम्ही मुंबईचं काय भलं केलं तेवढं तरी सांगा. दिल्लीवरनं दंडा बसलाय, की महापौरात शब्द काढायचा नाही मुंबईसाठी. मुसक्या बांधून चुपचाप बसलेले आहात आणि म्हणतात आम्ही खड्ड्यात घालायचं राजकारण करत नाही. अहो, मुंबईला खड्ड्यात घातलं तुम्ही लोकांनी. महाराष्ट्राच्या अस्मितेला खड्ड्यात घातलं तुम्ही. गुजरात्यांच्या पुढे महाराष्ट्राची अस्मिता दावणीला बांधली तुम्ही. सांगा ना. वरनं आमच्या स्वामींचा फोन आला. भाजपचा असेल आणि आम्ही भाजपाचा करू. एवढी बोलायची हिंमत पाहिजे. आव आणायचा मोठा.
मोठमोठ्या गोष्टी करायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, मराठा राजकारण. आणि वेळ आली, मग नवीन स्वप्न दाखवायची. फिनटेक सिटी बनणार आहे. फिनटेक ऑलरेडी झालेली आहे गिफ्ट. विसरा आता. आता मुंबई अडाणी सिटी बनणार आहे. आणि त्यात तुमचा हातभार असणार किंवा ते जर पाप या सरकारकडनं गेलं, तर त्याचे भागीदार तुम्ही असणार. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.